राम समर्थ श्रीराम. दशक 5, समास 3. शिष्य लक्षण. हा समास अभ्यासताना आपण जरा शिक्षणाच्या संदर्भाने इथे विचार करू. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जसं विद्यार्थ्याचं मानसिक वय वाढत जातं ना, तशी तशी त्याची ग्रहणशक्ती देखील वाढत जाते. बालवयामध्ये चांदो मामा म्हणतो, त्याला बघतो आणि त्याच्याविषयी, त्या चांदोमामाविषयीच कुमार वयामध्ये तो ग्रहण ही संकल्पना शिकतो. गृहस्थाश्रमामध्ये गेल्यावर स्त्रीचा तो बंधू असतो, तर शृंगार रसामध्ये चंद्राचं स्थान आगळं असतं. या मानसशास्त्राचा विचार केला तर परमार्थामध्ये सुद्धा शिष्याच्या अवस्था बदलत जातात. प्रथम म्हणतो गणपती बाप्पा मोलया, नंतर गणपती अथर्वशीर्ष अस्खलित म्हणतो, भक्तीला सादर असतो. पुढे योगमार्गामध्ये शिरला की मग स्वाधिष्ठान चक्रामध्ये असलेल्या गणपतीचा अधिष्ठान तो जाणून घेतो. गणपतीच्या पौराणिक रूपाबरोबर त्याचं तात्विक रूप सुद्धा तो समजून घेतो. आणि मग पुढे सिद्धपदाला गेल्यावर गणपतीशी तो तादात्म्य पावतो. म्हणजेच काय, एक एक पायरी तो उन्नत होत जातो, बद्धापासून सिद्धापर्यंत जातो. शिक्षणाचा किंवा अध्यात्माचा असा चढता क्रम अपेक्षित आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांची किंवा शिष्यांची काही लक्षणं समर्थ येथे वर्णन करून सांगतायत. कशी असावीत ती वर्णन, किंवा काय अपेक्षित आहे शिष्याकडनं? तर सद्गुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे शिष्याचा. अनन्य शरण जाणारा आज्ञाधारक असावा तो. आणि शिष्य कसा असावा? तर तो शांत असावा, विनीत असावा, सद्गुरूंनी सांगितलेल्या विषयावर अवधान देणारा असावा, फुल ऑफ कॉन्सन्ट्रेशन असं तो ऐकणारा असावा, निष्ठावान असावा, तो आळशी नसावा. ही सगळी वर्णनं किंवा हे सगळं जे शिष्य लक्षण आहे ते आजच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे. तो कष्टाळू असावा, शिस्तशीर असावा, नित्यनेम करणारा असावा, अभ्यासू असावा, इंद्रिय दमन करणारा असावा, सद्गुरुवचनांवर अढळ निष्ठा, अढळ श्रद्धा असणारा असावा. परमार्थ साधना एक समग्र जीवन पद्धती आहे. सत्संग, सत्कर्म, स्वधर्म हे तिचे बहिरंग आहेत, तर साधना, सद्वासना, सदुपासना हे तिचे अंतरंग आहेत. ही दोन्ही अंग जिथे विकास पावतात तिथे आत्मज्ञान विलास करतं. जो भरमसाठ शब्द ज्ञान बोलतो, पण ज्याच्या अंगी वैराग्याचा लेश सुद्धा नसतो, ज्याच्या अंगी अनुताप नसतो, धारिष्ट्य नसतं, जो साधनाचा मार्ग धरत नाही, तो सत्शिष्य असूच शकत नाही आणि त्याला भगवंताचा मार्ग मिळत नाही. आपण आजन्म विद्यार्थी आहोत. जरी आपली शाळा आजही नसली तरी आपण या जीवनाच्या पाठशाळेतील आजन्म विद्यार्थी आहोत आणि या भूमिकेत राहूनच आपण परमार्थ केला पाहिजे आणि दिवसेंदिवस तो वाढवत जाणं इथे अपेक्षित आहेत समर्थांना. स्टार नोट सांगतेय, प्रपंच सुखे करावा. परमार्थ वाढवायचा म्हणजे काय, प्रपंच टाकायचा का आणि अरण्यात किंवा डोंगरदऱ्यांमध्ये निघून जायचं का तपाला? तर नाही. ते म्हणतायत प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. प्रपंच करायला काहीच हरकत नाही, तो खुशाल करावा, पण त्याबरोबर थोडा परमार्थ देखील वाढवावा. परमार्थ अगदीच बुडवावा हे काही योग्य नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.